महाराष्ट्र प्रदेश डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सर सुकुमार कांबळे यांच्याशी आज आपण इथे चर्चा करणार आहोत। चर्चेचा विषय असणार आहे मातंग समाज आणि मातंग समाजातील चालू असलेले मुद्दे। नमस्कार सर। जय भीम। जय भीम सर। माझा पहिला प्रश्न असा होता, संविधान लागू होण्या अगोदर मातंग समाजाची समाजामध्ये काय परिस्थिती होती? या देशामध्ये संविधान लागू होण्यापूर्वी मनुस्मृतीचं राज्य होतं। इथल्या अस्पृश्यांना शिक्षणाची दारं बंद होती। खरं तर मुक्ता साळवेचा निबंध जर वाचला तर त्याच्यामध्ये ते सगळं स्पष्ट होतं। बरोबर। मातंग समाज प्रकर्षानं ह्या गावाच्या बाहेर असायचा, शिक्षणाची त्यांना दारं बंद होती। अतिशय आर्थिकदृष्ट्या भिके कंगाल असलेला तो समाज बैत्यावर जगायचा। खेड्यापाड्यावर बैत म्हणजे चरटं वळायची, शेतकऱ्यांना द्यायची आणि शेतकरी वर्षातून पीक पिकल्यानंतर मुठभर ते धान्य द्यायचे आणि त्या धान्यावर मातंग समाज जगायचा। त्याला बैत म्हणायचे। त्याला बैत म्हणतात। बैत। हां। मनुस्मृती हा ग्रंथ असा होता। त्यावेळेला मातंग समाजाला शेती नव्हती, जमीन नव्हती स्वतःची। नाही, जमीन शेती असणं हे तर दूरच होतं। हो। कारण का मातंग समाज हा अस्पृश्य समाज, गावाच्या बाहेर राहिलेला समाज। बरोबर। अशा समाजाला शेती असणं शक्यच नाही। शेती नव्हती, पैशाचा संचय करायचा नाही, चांगली कपडे वापरायचे नाहीत, महिलांनी साडी वापरायची ती नवीन वापरायची नाही, ती जोडूनच वापरायची, दारकान म्हणतात त्याला, वापरायची। असे मनुस्मृतीचे कायदे होते। अशा ह्या वातावरणामध्ये ह्यांना कोण धनीच नव्हता। गुलामी, प्रचंड गुलामी ह्यांच्या वाट्याला आलेली होती, सगळ्याच अस्पृश्यांच्यावर। त्याच्यापैकी एक मातंग जात आहे। काही लोकांचं म्हणणं आहे की त्या काळामध्ये मातंग समाजाला कमरेला झाडू बांधणं किंवा मडकं अडकवणं असं मातंग समाजाबरोबर नाही घडलेलं। असं तुम्हाला वाटतं की ते घडले की नाही घडले? तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? अण्णाभाऊ साठेचं साहित्य जर वाचलं तर त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की मातंग समाजाच्या स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये मांग, म्हार ह्या ज्या जाती होत्या त्यांच्या गळ्यात गाडगं, पाठीमागं पेसाठी लाग राखण्यात कपडा असायचा। आणि मातंग समाज आहे त्याच्यामध्ये, आणि चोर जात म्हणून डिक्लेअर केलेली होती मातंग समाज गुन्हेगारी जात म्हणून डिक्लेअर केलेली होती। आणि गुन्हेगारीचा पाश कधी निघाला मातंग समाजाच्या गळ्यातून? घटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो कायदा केला, ते गुन्हेगारीचा पाश निघून पडला। त्याच्यापूर्वी गुन्हेगाराचा जो ठसा होता मातंग समाजावर, पारध्यांवर, रामोशी समाज हे गुन्हेगारी जाती, त्या गुन्हेगारी जातींना गुन्हेगारीच्या त्या ठशातून मुक्त करण्याचं पहिल्यांदा ह्या भारतात किंवा महाराष्ट्रात काम केलं ते छत्रपती शाहू महाराजांनी केलं। शाहू महाराज हे अलीकडचे, म्हणजे अलीकडच्या काळातच ही पद्धत होती ना। शाहू महाराजांनी तो कायदा रद्द केला आणि त्यांना सन्मानानं वागवलं, आणि त्या शाहू महाराजांनी बाबासाहेबांना मदत केली होती। जे मातंगांबरोबर अजून इतर ज्या जाती होत्या त्यांना चोर गृहीत धरलं जायचं किंवा चोर म्हणलं जायचं। हा समाज चोर होण्यामागे काय कारण असेल त्यावेळेला? ही चोरी आपली लोक करत होती, ती पैशाची चोरी करत नव्हती, पोटासाठी चोरी करत होती। म्हणजे धान्याची चोरी। धान्याची चोरी। फकीरा जर वाचला तर फकीरानं जो दरोडा घातला तो धान्याच्या कोटावर दरोडा घातला। माणूस समाज दुष्काळाच्या काळात मांग, म्हार, अन्नान्न करत होता। अन्नान्न करत असलेल्या समाजाकडे सुद्धा दुसरी सवर्ण माणसं लक्ष देत नव्हती। मग अन्नान्न करणारा समाज त्याला जगवायचं कसं? पैसा खाऊन जगत नाही ना तो, त्याला अन्न लागतं। आणि असा फकीरा गावचं धनी कुलकर्णी त्याच्याकडे गेला, म्हटला माझा समाज अन्नानं करतोय। तो काय म्हटला, तू आणि तुझा समाज जगला पाहिजे। पण कसा? पण तरीसुद्धा तो म्हणतो की तू आणि तुझा समाज जगला पाहिजे। पण कसं? तरीसुद्धा म्हणतो तू आणि तुझा समाज जगला। मग त्याचा अर्थ फकीरा ओळखतो आणि तो गोडाऊनवर दरोडा घालतो, तो धान्याची चोरी करतो, म्हणून तो समाज पोटासाठी चोरी आहे ना आमची। त्या काळात दलितांनी किंवा अस्पृश्यांनी ज्या काही चोऱ्या केल्या त्या पोटासाठीच केल्या। अन्नच मिळत नव्हतं ना।
आणि अन्न मागायला गेले की ते वर्ण वाढायचे. पोटासाठी केलेल्या चोऱ्यांवरून त्यांना चोर चोरी उपाधी दिली. हा आणि अजून सुद्धा कोकणामध्ये जर तुम्ही गेलात तर मातंग समाजाला खोल्या मिळत नाहीत चोर जात म्हणून. कोकणामध्ये आज सुद्धा कोकणामध्ये जर गेला तुम्ही, मी मांगाच आहे मला राहायला भाड्यानं खोली पाहिजे, तर ते देत नाहीत, ते चोर जात म्हणून. असा हा समाज 50 नंतर बाबासाहेबांच्या घटनेमुळे, बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये एक तुम्हाला माहिती असल्यावर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या मध्ये फरक आहे. म्हणजे बाबासाहेबांनी महात्मा गांधींना प्रश्न विचारला, मिस्टर गांधी, इंग्रज जाईल तुम्ही स्वतंत्र व्हाल, पण आमच्या स्वातंत्र्याचं काय? तुम्ही इंग्रजांचे गुलाम, आम्ही दोघांचे गुलाम. इंग्रज गेला तर तुम्ही स्वतंत्र व्हाल, पण तुमच्यातून आम्ही जे गुलाम राहिलोय, तुमच्यातून आमची सुटका कोण करणार? बाबासाहेबांनी गांधींना हा प्रश्न विचारला. ते बाबासाहेबांनी 26 जानेवारीला सोडवलाय तो प्रश्न. म्हणून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणतात. 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला, म्हणजे भूभाग स्वतंत्र झाला. आणि ह्या देशाची जी जनता होती ती स्वतंत्र 26 जानेवारीला झाली घटनेच्या माध्यमातून. बरोबर. तिथं विषमता होती पूर्वी, वर्णव्यवस्था होती, जाती व्यवस्था, त्याची ती संस्कृती प्रत्येक जात आणि त्या वर्णाची ठरलेली होती. एका लाईनीत सर्वांना एकच अधिकार, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व अशी घटना बाबासाहेबांनी दिल्यामुळे आता सगळे समान आहेत. ते सुद्धा वरवरनच समान आहेत. अजून ती मानसिकता गेलेली नाही. बाबासाहेबांनी जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे, त्या मतदानाच्या अधिकारामुळे दलितांना जास्त प्रगती करायला संधी मिळाली असं गृहीत धरता येईल का? 100%. एक तर त्यांची अशी मागणी होती, पूर्वी तसं होतं, ज्याचं उत्पन्न एवढं त्याला मताचा अधिकार, बाबासाहेबांनी ते नाकारलं. ज्याचं शिक्षण एवढं त्याला मताचे, बाबासाहेबांनी ते नाकारलं. बाबासाहेबांनी 21 वर्षाचा स्त्री पुरुष त्याला मताचा अधिकार दिला. त्यामुळे त्या अधिकार दिल्यामुळे हे लोक आम्हाला नमस्कार करतात, घरापर्यंत येतात, झोपडीपर्यंत. आज जे नेते मंडळी येतात नमस्कार ते नमस्कार मताच्यासाठी येतात. म्हणजे टाटा बिर्लाला सुद्धा एक मत आणि झोपडीत राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा एक मत असल्यामुळे ह्यांचं महत्त्व वाढलं. नाही तर पूर्वी कोणी यायचं आणि कोणी, म्हणजे समजा भविष्यामध्ये असं होणार नाही, पण समजा भविष्यामध्ये ज्या कुठल्या समाजाचा मतदानाचा अधिकार काढून घेतला जाईल त्याची परत अवस्था तीच होईल. आता मतदानाचा अधिकार काढून होणार घेऊ नाही, शकत पण नाही. भविष्यामध्ये तसं जर कधी तसं झालं तर ते शक्य नाही. ते स्वप्न सुद्धा कोणी आणू नये. ते कायम, कारण का भारताची बाबासाहेबांनी जी घटना लिहिलेली आहे ना, इतर देशाची घटना वेगळी ना आपली घटना वेगळी. आपल्या घटनेमध्ये 4 स्तंभ आहेत बाबासाहेबांनी तयार केलेले. म्हणजे परवा राष्ट्रपतींनी विचारलं सुप्रीम कोर्टच्या जजला, गवईना, की राष्ट्रपतीला तुम्ही प्रश्न विचारू शकता का? तर गवईने सरळ उत्तर दिलं की तुमचं जर चुकत असेल तर त्या संदर्भात प्रश्न आम्ही तुम्हाला विचारू शकतो. आता काल परवाची गोष्ट आहे. म्हणजे असं ते अशी घटना असल्यामुळे कुणाला तसं बंड करता येत नाही. एकानं बंड केलं तर दुसरं तिथं तयार आहे. अशा पद्धतीची घटना असल्यामुळे मागासवर्गीयांना, सगळ्याच अस्पृश्यांना एक घटनेचा सध्या आधार आहे, दुसरा कोणाचा आधार नाही. आणि मग ती घटना मोडीत काढण्याची भाषा जर ते करत असतील तर ते सगळे एक दिवशी एक होते. संविधानाला त्यावेळेला विरोध झाला होता का? एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर घटनेवर घटना समिती मसुद्याचे जर अध्यक्ष झाले तर आमचं फार मोठं नुकसान होणार, ह्या अपेक्षेपोटी त्यांनी प्रचंड असा आंबेडकरांना विरोध केलेला होता, इथल्या जातीवाद्यांनी आणि धर्मांधानी. कारण का इथं त्यांना धर्माचं राज्य पाहिजे होतं. ज्या धर्मामध्ये वर्ण, जाती, पोट जाती, त्याची संस्कृती, ते त्यांना कायम ठेवायचं होतं. कालचंच सरसंघचालकांचं म्हणणं होतं की आम्ही संविधानाला कधीच विरोध नाही केला, आम्ही संविधान सुरुवातीपासून मानत आलेलो आहे आणि आमच्याबद्दल हे चुकीचं पसरवलं जातं. चुकीचं नाही. स्वातंत्र्य मिळाल्यापासून या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. मग त्यांनी RSAच्या कार्यालयाच्या वर किंवा कार्यालयाच्या समोर तिरंगा कधी फडकवला आहे? लोकांच्या लक्षात आली त्यांची नीती, आणि ती जर नीती लक्षात आली तर आमचं थोडासा प्रॉब्लेम होईल. मग ते त्या प्रक्रियेमध्ये आले. मग स्वातंत्र्य मिळाल्यापासून तुम्ही तिरंग्याला जर मानवंदना देत नसेल तर मग तुम्ही कोणाच्या विरोधात आहे? संविधानाच्या. सरळ सरळ आहे ना ते. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचा प्रचंड विरोध होता.
म्हणजे घटना लिहिण्याचं काम बाबासाहेबांना ह्यांच्यामुळे मिळालेलं नाही. जगातल्या 6 विद्वानापैकी एक विद्वान म्हणून बाबासाहेबांचा जगात चर्चा होती. आणि मग घटना जातायच तर घटना कोणी लिहायची हा प्रश्न. तशा घटना 7-8 घटना तयार केल्या त्यांनी, की आता जे कुंभमेळ्यामध्ये त्यांनी घटना तयार केली आणि ती पुण्याला त्याचं प्रकाशन करायचं असं हो, ठरलं. अशी चर्चा आहे. त्यांना ठरलं होतं, पण ते उधळून लावलं काय लोकांनी, ती पुढं आलेली नाही. तशा घटना त्यांनी खूप तयार केल्या होत्या. पण त्या घटनेवर ज्या चर्चा झाल्या त्या त्यांनी सगळ्यांनीच नाकारल्या. पण त्यांचा अट्टास होता की धार्मिक सत्ता ह्यांच्यावर लादली पाहिजे, असली पाहिजे. पण शेवटचा जो इंग्रज अधिकारी, मी त्याचं नाव सांगत नाही, पण ते म्हटलं, अरे जगातल्या 6 विद्वानापैकी एक विद्वान तुमच्या समितीवर निवडून आला आहे, त्याच्यावर ते काम द्या ना. असं ते बाबासाहेबांना घटना लिहिण्याचं काम आलं. घटना समितीच्या घटनेच्या मसुद्याचे ते चेअरमन होते. हे समजा ना, घटना समिती वेगळी, पण मसुदा करणारी एक घटना तयार करणारी एक कमिटी होती, त्या कमिटीचे ते चेअरमन होते. बाबासाहेब. आणि ज्या कमिटीवर जे चेअरमन होते त्याचे जे बाकीचे सदस्य आहे ना, त्यांचं कुणाचंही सहकार्य बाबासाहेबांना मिळालं नाही. 2-2.5 वर्षामध्ये रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून बाबासाहेबांनी ती घटना लिहिली. मसुदा तयार झाला, याचा अर्थ तो फायनल केलाही नाही. आहे तसा मसुदा ह्यांनी स्वीकारला नाही. प्रचंड विरोध होता ह्यांचा. आहे तसा मसुदा स्वीकारला असता तर जगात भारत 1 नंबर झाला असता. पण त्यांनी आहे तसा त्या मसुद्यामध्ये बऱ्यापैकी बदल करण्यात आले. नाही, प्रत्येक कलमावर चर्चा होऊन ते कलम पास झालेला आहे ना. उदाहरण सांगतो, बाबासाहेबांचं मत असं होतं की ह्या देशात जात शिल्लक ठेवायची नाही. आम्हाला जो त्रास झाला तो जातीमुळे झाला. आम्ही माणसंच होतो की, पण मांग म्हटले की दुजाभावानं, म्हार म्हटले की ते अस्पृश्य, मांग अस्पृश्य. ह्या स्पृश्य अस्पृश्य ही मानसिकता असलेली घटना त्यांची मनुस्मृती. बाबासाहेबांनी त्याला पूर्ण संपवायचं ठरलं होतं. आणि बाबासाहेबांचा निर्णय होता की जात लिहायची नाही कागदावर, लिहिली तर भारतीय लिहायचं. पण कधी बाबासाहेबांनी अशा मसुद्यामध्ये एक बिल आणलं होतं की या देशाच्या संपत्तीचं राष्ट्रीयकरण करा. म्हणजे या देशाची जमीन सरकारच्या मालकीची करा, सोनं सरकारच्या मालकीचं करा, पैसे सरकारच्या, जे सोनं पैसे जमीन आमच्याकडे नव्हते ना, आम्ही फक्त राबायचं आणि त्यांना नेऊन टाकायचं. जे हजारो एकर जमिनीचे मालक होते या देशामध्ये, सोन्यानं म्हणजे किलोवर सोनं प्रत्येक काही लोकांच्या घरातच होतं. पैसा त्यांच्याकडेच होता ना. हो सगळा पैसा राष्ट्राच्या मालकीची संपत्ती करा, आणि एकदा ते राष्ट्राच्या मालकी झालं की त्याचं फेरवाटप करा. आणि फेरवाटप झालं तर मग जात लिहायची काही गरज नाही, फक्त भारतीय लिहायचं. ह्या भारतीय व्यक्तीला एवढी सरकारकडून जमीन देण्यात येत आहे. समजा एका 50-50 एकर प्रत्येकाला 2-2 कोटी रुपये 1-1 किलो सोनं वाटून लागलं तर रिझर्वेशनची काय गरज होती? गरज लागलीच नाही. ह्या मसुद्याला प्रचंड विरोध झाला. आणि हा आर्थिक स्वातंत्र्याचा मसुदा पंडित जवाहरलाल नेहरूंना पसंत पडला होता. ते म्हटले मला ते बरं वाटते, आपण करू. पण एक दिवशी रात्री 12 वाजता फोन आला, मिस्टर आंबेडकर आर्थिक स्वातंत्र्याचा मसुदा पास होत नाही, तो पास केला मला भांडवलदार गोळ्या घालून मारतील. आणि मग बाबासाहेब म्हटले, पंडित नेहरू म्हणाले, हो मग मला गोळ्या घालतील भांडवलदार मला. आणि मग बाबासाहेब म्हटले, जर तुम्ही संपत्तीचं राष्ट्रीयकरण त्याचं फेरवाटप करत नसाल तर आम्हाला रिझर्वेशन पाहिजे. म्हणजे त्यामुळे हे रिझर्वेशन. आणि ते उपकार नव्हे, हे आमच्या वाट्याला दारिद्र्य, गरिबी, लाचारी जी आलेली आहे, आर्थिकदृष्ट्या आम्ही भिके कंगाल झालेलो आहे, हे आमच्यामुळे ना त्या व्यवस्थेमुळे आमच्या वाट्याला हे आलं आहे. त्याची नुकसान भरपाई म्हणून आम्हाला रिझर्वेशन पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की ह्या व्यवस्थेने जर आम्हाला भिकेला लावलेले, तर ह्या व्यवस्थेनेच आम्हाला परत स्वतंत्र व्हायला, सक्षम व्हायला आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि आरक्षण देत असताना प्रत्येक वर्गाचा बेस ठरलेला आहे. कोणता बेस आहे? आदिवासींचं जे शेड्यूल ट्राईब म्हणून आरक्षण आहे, ते जंगलावर ज्या जाती उदरनिर्वाह करतात त्या जातींचा एक ग्रुप बनवला, त्याला शेड्यूल ट्राईब म्हटलं आणि त्यांना 7.5% दिलं. त्यांचा बेस आहे जंगल. शेड्यूल कास्टचा बेस अनटचॅबिलिटी आहे. ज्या अस्पृश्य जाती या देशामध्ये होत्या त्या जातींचा एक समूह केला बाबासाहेबांनी, त्याला शेड्यूल कास्ट म्हटलं. म्हणजे शेड्यूल कास्टचा बेस कोणता आहे? अस्पृश्यता.
आणि ओबीसी म्हणून एक गट बाबासाहेबांनी तयार केला होता, पण त्याला सुरुवातीला मान्यता दिली नाही या जातीवाद्यांनी. म्हणजे बाबासाहेब काय म्हटले, ओबीसीना सुद्धा घटनेच्या माध्यमातून रिझर्वेशन द्या, ते सुद्धा सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, कारण का ते सुद्धा बैतकरीच आहेत. साळ्यानं साळकी करायची बैत्या, माळ्यानं माळकी करायची धनगरानं धनगरकी करायची बैत्यावर जगायचं. म्हणजे त्याला एक उद्योग होता, तो उद्योग करूनच तो जगत होता. उद्योग करणार म्हणून पैसा मिळत नव्हता ना. म्हणजे बैत हाताला एक काम होतं त्याच्या, काम होतं, पण त्याच्या मधल्यात पैसा नव्हता. बैत म्हणजे काय, म्हणजे जगण्याचा एक, जगण्यासाठी धान्य फक्त मिळायचं. न्हाव्यानं वर्षभर त्यांच्या केस कापायची, शेवटी सुगीत पीक आल्यानंतर त्याला पसाभर धान्य द्यायचे, तर त्याच्यावर तो वर्षभर जगणार. अच्छा, म्हणजे मजुरी म्हणून त्याला धान्य मिळायचं. परिस्थितीला कोण जबाबदार? ही व्यवस्था जबाबदार. म्हणून जबाबदार इतर मागासवर्गीयांना सुद्धा घटनेच्या माध्यमातून रिझर्वेशन द्या अशी बाबासाहेबांनी मागणी केली होती. पण सरदार वल्लभभाई पटेल असतील अनेक लोक म्हटले की तुम्ही आंबेडकर बीसी केले, बीसीचं काढून केलं, तर ओबीसी काय लावलंय? बाबासाहेब म्हटले तुम्हाला ओबीसीची परिस्थिती माहिती आहे, मला माहीत आहे, देऊ नका, पण मी सांगतो तशी परिस्थिती आहे की नाही, तो वर्ग सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागास आहे की नाही हे शोधण्यासाठी घटनेत तरतूद करा. तरतूदच केली नाही तर उद्या त्यांना काहीच मिळणार नाही ना. बरोबर. आणि म्हणून ह्या देशातले इतर मागासवर्गीय सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागास आहेत की नाही शोधण्यासाठी घटनेत 340 कलम आलं. हे शोधण्यासाठी की बाबा कलम आहे, हा समाज आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास आहे की नाही शोधण्यासाठी ते 340 कलम, 340 कलमाच्या अनुषंगानं कालेलकर आयोग, त्या अनुषंगानं मग मंडल आयोग, असे ते आयोग नेमले त्या 340 कलम असल्यामुळे. जर ती कलमच नसतं तर नेमता आलं नसतं, कधीच ओबीसीना मिळालं नसतं, हे समजून घ्या. आणि म्हणून ओबीसीना विरोध करणारा वर्ग कोणता? हे 3.5% वाली विरोध करतात, असा विषय आहे. ब्राह्मण्यवादी जी माणसं आहेत सनातनी, त्यांना हे नकोच होतं यांना देणं. त्यांनी गुलाम राहिलं पाहिजे कायम, आमची सेवा केली पाहिजे त्यांनी. आणि म्हणून त्यांनी 4 वर्ण, तोंडातून एखादा जन्म झाला तो ब्राह्मण, भुजेतून जन्म तो मराठा, जांकीतून जन्माला तो. ही स्टोरी बरेच लोक बोलतात, ह्या स्टोरीमध्ये काय तथ्य आहे? ते वर्ण आहेत ना, ते पायातून मागासवर्गीय अस्पृश्य जन्मले, म्हणजे त्यांनी सेवा करायची 3 वर्णाची. म्हणजे मंदिरं झाडणं पुसणं, गाव झाडणं पुसणं, एवढंच काम आम्हाला होतं. आम्हाला पैसा मिळत नव्हता, सगळे मंदिरं झाडायची, आणि ती पण आमची सावली पडू द्या, अस्पृश्य ना. ते 4 वर्ण घटनेनं उद्ध्वस्त केले आणि ती समता प्रस्थापित केली. ते अजूनसुद्धा त्यांना मान्य नाही, म्हणून ते घटना मोडण्याची भाषा करतायत. ह्याचा अर्थ आंबेडकरांना त्याचा विरोध आहे. घटनेच्या अगोदरचं मातंग समाज, अस्पृश्य समाज यांच्याबद्दल सांगितलं. आता घटनेनंतर काय परिणाम झाला त्यांच्या आयुष्यावर? घटनेनंतर प्रचंड असा परिणाम का झाला की त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालं, मत मांडण्याचं स्वातंत्र्य मिळालं, फिरण्याचं स्वातंत्र्य मिळालं. अस्पृश्य म्हणून कुणी हिणवलं तर त्याला शिक्षा देण्याचं काम घटनेनं केलं. आता जर आरक्षण नसतं तर आम्हाला कोण शिकू दिलं असतं, कुणी शाळेत घेतलं असतं? त्यावेळेला शाळेमध्ये प्रवेशच नव्हता. घटनेच्या पूर्वी प्रवेश नव्हता. अण्णाभाऊ एक 1-1.5 दिवस शिकले, ह्याचं कारण ते आहे, अण्णाभाऊ साठेंना शाळेतच आत घेतलं नाही आणि घेत नव्हते. मांगा महाराजे पोरं वरांड्यात बसून मास्तरचं खिडकीतनं तोंड बघायचे, सवर्णाचे पोरं आत असायची. ती शाळा अण्णांना मान्य नव्हती आणि म्हणून अण्णा शाळेत. पण आई खूपच आग्रह करू, तुका जा शाळा, तुका. मग तुकानं ठरवलं आपण शाळेत जायचं. पहिल्या दिवशी तुकानं जाऊन शाळेचं निरीक्षण केलं आणि दुसऱ्या दिवशी तुका सरळ आत घुसल्यानंतर मास्तरचं टक्कर फिरलं. एक मांगाचं कार्ट शाळेत कसं म्हणून त्यांनी हातातली लाकडाची फेकून मारली छडी. लाकूडसुद्धा मांगा मारणं असं मारायचं नाही, फेकून मारायचं. हां, चप्पलसुद्धा असं मारायचं नाही, त्याच्यातून सुद्धा शिवायची होत होती. चुन्याच्या डबीतला चुना देत असताना त्यांना बोट घालू द्यायचं नाही, ते वरणच चुना टाकायचा, त्याला पाणी वर्ण वाढायची. शाळेत स्वतंत्र पाण्याची सोय असायची. ते अण्णाभाऊंना मान्य झालं नाही. तशीच लाकडाची छडी उचलली, फेकली मास्तरच्या अंगावर, शाळेला रामराम ठोकला. एवढीच अण्णाची शाळा. अण्णा शिकले नाहीत ह्याला अण्णा जबाबदार नाही, ती व्यवस्था जबाबदार आहे. मला सांगा, स्वातंत्र्यपूर्वीचा काळ कसा होता हे त्या गोष्टीवरूनच कळतं ना, का नाही कळत? आणि घटना चालू झाल्यापासून
हे सगळं मोडीत बाबासाहेबांनी काढलं आणि समता प्रस्थापित झाली. तरीसुद्धा अजूनसुद्धा भेदभाव प्रमाण आम्हाला वागवलं जातं. सिंदखेडमध्ये मांगाचं पोर मेलं, 12 तास स्मशानभूमी दिली नाही. हे 1.5 महिन्याची कथा सांगतो तुम्हाला. म्हणजे अजिंक्य चांदणे तिथे गेले, तहसीलदार प्रांत आले, तर त्या स्मशानभूमीत प्रवेश दिलाच नाही. शेवटी त्यांनी दुसऱ्या जागेची अक्वायर केली, हे तर जाळा म्हणून सांगितलं. त्यावेळेस काय अवस्था असेल. म्हणजे आता 1.5 महिन्यांपूर्वी 1.5 महिन्यापूर्वी सिंदखेडमध्ये मातंग समाजाचा पोरगा वारला. 12 तास प्रेत पडून होतं. गावकरी म्हटले आमची स्मशानभूमी बाटेल, आम्ही त्या प्रेताला इथं जागा देणार नाही. हे ज्यावेळेस आमच्या डीपीआयच्या कार्यक्रमात ते पोरं गेले आणि मग त्यांना दुसरीकडे त्या प्रांतानं काय करायला पाहिजे होतं, तहसीलदारानं काय करायला पाहिजे होतं, त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल करायला पाहिजे होती आणि परत तिथं जाळायला पाहिजे होतं. पण शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न होईल म्हणून त्यांनी दुसरीकडे जागा दिला. अजून स्मशानभूमी द्यायला मागाना तुम्ही तयार नाही. महाराष्ट्रात 80% गावांमध्ये मागाना स्मशानभूमी नाही. 80% गावांमध्ये 80% समाज मंदिरं नाहीत. 80% मातंग समाजाला. ह्या सांगलीमध्ये तुम्ही मुलाखत घ्यायला आला, त्या सांगलीमध्ये मागांना बसायला जागा नाही. स्मशान हे समाज मंदिर नाही. ही अवस्था आहे मागांची. कुणामुळे हे, कशामुळे ते नाकारतात? ह्या हिंदुत्वादामुळे. हिंदुत्वामध्ये ते लिहिलंय मनुस्मृतीनं की ह्यांना समतेनं वागवू नका, दुजाभावानं वागवा. हे खालच्या दर्जाचे आहेत, त्यांनी वर कशी येणार नाही त्याची काळजी घ्या. आज सांगली वसंतदादा जिल्हा, तिथं मुख्यमंत्री झाले ते वसंतदादा, तिथं मागांना बसायला जागा नाही. आम्ही किती वर्षापासून मागतोय मातंग समाजाला स्मारक द्या, समाज मंदिर द्या, अण्णाभाऊंचं स्मारक शहरामध्ये करा. कोणी दखल घ्यायला तयार नाही. मातंग समाज ह्याच्यावर विचार करायला नको. मातंग समाज म्हणजे त्यावेळेला बाबासाहेबांबरोबर गेला होता का, ज्या वेळेला बाबासाहेबांनी धर्म परिवर्तन केलं होतं? बाबासाहेबांनी धर्मांतर केले त्यास मातंग समाज सुद्धा होता. कोल्हापूरचे माता मोरे त्यांच्यासोबत पण होते. आज असं म्हणलं जातं की बाबासाहेबांपासून हळूहळू मातंग समाजात थोडासा वेगळा झाला. हे RSAची पिलावळ आहे ना, त्यांनी मातंग समाजाचे नेते ताब्यात घेतलेले आहेत. मी मातंग समाजाच्या नेत्यांना प्रश्न विचारतो, ज्या हिंदू धर्माचा मी कौतुक करतो, त्यांनी त्या धर्मानं आम्हाला दिलं काय? एकदा त्यांनी ते क्लिअर करावं ना. अण्णाभाऊंना शाळेत घेतलं नाही, हे तर मान्य आहे का नाही? पाणी शिवलं म्हणून बाबासाहेबांच्यावर दगडफेक झाली का नाही? हो. हिंदू आम्ही, राम हिंदूचा. त्या रामाच्या मंदिरामध्ये जातो म्हटल्यानंतर तो संघर्ष झाल्यानंतर वरून दगडफेक झाली. 120 माणसं जखमी झाली त्यावेळेस बाबासाहेबांच्या काळारामाच्या चळवळीमध्ये. त्या चळवळीमध्ये 120 माणसं जखमी झालेली रेकॉर्ड आहे. मातंग समाजावर कुठं समतेनं वागवलं, कुठल्या ठिकाणी वागवलं? प्रेताला जागा देणं झालं, समाज मंदिर दिलं जात नाही. तरीसुद्धा तो धर्म आपला, पण तो धर्मच नाही ना. हिंदू धर्म हा धर्मच नाही. काय ती एक विकृती आहे. माणसाला सुद्धा माणूस शिवून घेत नाही, विकृती नाही का? माणूस माणसाला नाकारतो, ती विकृती नाही का? इकडे जनावराला देव मानायचं, त्याला पूजायचं, आणि माणसाला लाथा घालायची, ही विकृती नाही का? का नाही? म्हणून मुक्ता साळवी म्हणते आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत. मुक्ता साळवेने ज्या वेळेला लिहायला शिकले त्यावेळेला पहिला निबंध तो लिहिला होता, मांगा महाराजचं दुःख म्हणून. लिहिलं का नाही? बरोबर. त्यानं काय लिहिलंय? प्रचंड भयानकता, प्रचंड विषमता त्या लेखामध्ये आहे, निबंधामध्ये. तरी मातंग समाज, अरे शेजारच्या माणसाने एक मुस्काडीत मारले असते पाठिंबाच्या पिढीत कुणाला तरी, तर माझा बाप मला म्हणतो लेका 2 पिढ्याचं वैर आहे, कशाला जातच त्याच्या घरात, म्हणते का नाही? हो. एक मुस्काडीत मारली असते तर राग आहे. पिढ्या आणि पिढ्या ह्या समाजाला गुलाम ठेवलं, सगळ्या सवलतीपासून वंचित ठेवलं, फिरू दिलं नाही, बोलू दिलं नाही, चांगली कपडे घालू दिले नाहीत, महिला नवीन साडी नेसू दिली नाही, सावलीचा विटाळ मांडला. ती व्यवस्था आपली कशी होऊ शकते? कशी होते का आपली? तरीसुद्धा आपण म्हणतो आमचा धर्म आहे तो, तुमचा धर्म कसा असू शकतो? राग काय येत नाही मातंग समाजाला? जो बाबासाहेबांना राग आला, जो अण्णाभाऊंना राग आला का नाही? अण्णाभाऊंना
अण्णाभाऊनी व्यवस्था नाकारली त्यांच्या साहित्यातून का नाही ना. असं बोललं जातं की अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद साळवे हे धर्मवादी होते म्हणून. टोटल चूक आहे ते. धर्मवादी असते तर लहुजी वस्तादांनी फुलेंना मदत केली असती. साधा प्रश्न आहे. जे फुले प्रचंड ब्राह्मण्य विरोध करत होते, ब्राह्मणांविरोध करत होते का नाही. शिक्षणाचं दार बंद केल्यानंतर महात्मा फुलेंनी काय केलं, शिक्षणाची दारी खुली केली. म्हणून सावित्रीमाईला शेण मारणं, घाण मारणं, घाणेरड्या शिव्या देणं हे प्रकार झालेत का नाही. इतिहासामध्ये नोंदी आहे त्याच्या. असा मग लहुजी वस्ताद साळवे आमचे ते फुलेंना मदत करतायत. तिथं मुलींना शाळेत न्यायची मदत करतायत. स्वतःच्या पुतणीला शाळेत ठेवलं. ते त्या धर्माचे समर्थक कसे होतील, कशा असतील. जर समर्थक असते तर ते पोरगीला शाळेतच टाकले नसते, पुतणीला आपल्या नसतं टाकले नसता. समाज व्यवस्थेमध्ये चालू असलेल्या परंपरांना पुढे आणलं असतं. मग आणलं असतं नाही. त्याला विरोध म्हणून लहुजी वस्ताद साळवे काम करत होते. ते फुल्याला मदत. फुलेंची चळवळ लहुजी वस्तादांच्यामुळे टिगली. जर वस्ताद त्यांच्या पाठीमाग नसते तर त्यांनी कधीच फुलेंना मारून टाकलं असतं. त्याला फुलेंना सगळा सपोर्ट करण्याचं काम एका मातंग समाजानं केलं. त्याचा सुद्धा इतिहास तुम्ही चुकीचा सांगायला. त्यांना तुम्ही हिंदुत्ववादी बनवलाय. कुठल्या आधारावर? एक तर उदाहरण सांगा ना. लहुजी वस्ताद साळवे टिळकांचे गुरु म्हणतात. कुठल्या पुस्तकात आहे, कुठल्या इतिहासामध्ये आहे? का खोटा प्रचार करता तुम्ही? टिळक एका चर्चमध्ये एका प्रोग्रामला गेले होते आणि तिथं अल्पोपहार घेतला तर सगळ्या ब्राह्मणांनी पुण्यातल्या बहिष्कार टाकला टिळकावर. चर्चमध्ये अल्पोपहार घेतला म्हणून. तो टिळक लहुजी वस्तादांचा शिष्य कसा होईल? कुठल्या इतिहासामध्ये आहे सांगा ना. मग असेल टिळक लहुजी वस्तादांचा शिष्य, लहुजी वस्ताद जर त्यांचे गुरु असतील तर टिळकांच्या वाड्यात लहुजी वस्तादांचा पुतळा बसवा ना गुरुचा. करू का मी घोषणा? त्यांनी मान्य करावं. कुणी? टिळकांच्या समर्थकांनी म्हणावं की बाबा खरंच गुरु आमच्या टिळकांचे लहुजी वस्ताद. आम्ही काय म्हणू उपयोग त्याचा? जे इतिहासामध्ये जी नोंद कुठं सापडत नाही ते आम्ही कसं काय मान्य करू? म्हणजे त्याची नोंद अजिबात नाही. ते नोंद दाखवा. प्रचार केला जातोय फक्त. खोटा प्रचार करणारे, खोटी पुस्तक लिहिणारे सुद्धा पुण्यातले आहेत. इतिहासामध्ये 1ली ते 10वी पर्यंत इतिहास हाय होता का नाही तुम्हाला? हो. कुठे कधी टीप आली का? नाही. लहुजी वस्ताद टिळकांच्यावर एक 10 ओळी टिपल्या. हल्लं. इतिहासामध्ये जे येतं ते घडलेलं असतं. कुठं आलं इतिहासामध्ये? आम्ही पहिल्यांदा पुण्यातून ऐकायला आलो की टिळकांचे गुरु लहुजी वस्ताद साळवे. खोटा इतिहास सांगितला जातोय आणि त्याच्यामध्ये आमची माणसं अडकत चाललीत. विरोध करत नाही कोणाला, म्हणजे इतिहासाने मान्यच केलं नाही ते तुम्ही पुढं कसं काय आणताय? म्हणजे लहुजी वस्ताद साळव्यांबद्दलचे लिखित पुरावे काहीच नाहीत. मग अण्णाभाऊ साठेंबद्दल पण असंच बोललं जातं. मग अण्णाभाऊ साठे धार्मिक होते का? अण्णाभाऊ साठेंनी कधीच धर्म मान्य केला नाही. म्हणून तर कम्युनिस्ट पक्षामध्ये सुरुवातीला काम केलं ना. नाहीतर ते RSS मध्ये काम केलं असतं त्यानं. संघामध्ये काम. संघाच्या त्या बाशिंगाचे गोंडे तोडाया, कामगारांनो, शेतकऱ्यांनो, कष्टकऱ्यांनो, दलितांनो उठा, संघाचे भूत गाडाया. हे अण्णाभाऊंचं कवन. अण्णाभाऊ साठेंच्या ओळी आहेत. अण्णाभाऊ मग तिकडं कसे असतील? वेळ आल्या आताच त्याला रोका म्हटले ह्या हिंदुत्ववाद्यांना, संघवाल्यांना. नसेल तर एकदा नवराहून बावल्यावर चढला की पुन्हा उतरणार नाही. हे अण्णाभाऊ आहेत. कुठं अण्णाभाऊनं कुठल्याच देवाचं समर्थन केलं सांगा ना? कुठल्या कथेमध्ये केलं? हिंदुत्वाचं समर्थन करणारं मला एक वाक्य अण्णाभाऊंचं सांगा. जगबदल घालून घाव, सांगून गेले मज भीमराव. धनवंतांनी अखंड पिळे, धर्मांधांनी तसेच छळले. धर्मांध कोण? ही मनुस्मृती व्यवस्था. धर्मांध त्यांनी छळले. छळले का नाही? हो. त्यांचं समर्थक असतं छळलं म्हटले असते अण्णाभाऊ. जग बदललं घालून घाव, सांगून गेले माझं भीमराव. ह्या ओळीतून अण्णाभाऊ साठेंवरती बाबासाहेबांच्या विचारांचा जास्त प्रभाव होता असं दिसतंय. अण्णाभाऊ सुरुवातीला कम्युनिस्ट होते आणि कम्युनिस्टवाले धर्म मानत नाही हे तर मान्य आहे. कम्युनिस्टवाले धर्म मानत नाही म्हणून अण्णाभाऊ कम्युनिस्टमध्ये होते.
पण शेवटचा जो एक टप्पा होता बाबा अण्णाभाऊंचा, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्धात अण्णाभाऊ कम्युनिस्ट होते, पण उत्तरार्धात अण्णाभाऊ आंबेडकरवादी बनले. का? तर मानवमुक्तीचा लढा लढणारा एक महापुरुष बाबासाहेब आंबेडकर, त्याचं आपण समर्थन केलं पाहिजे, म्हणून अण्णाभाऊ आंबेडकर. म्हणून अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याचं सर्वोत्कृष्ट पुस्तक फकीरा कुणाला अर्पण केलं? बाबासाहेबांना. भीमराव रामजी आंबेडकरांच्या लेखणीला अर्पण केलं. बाबासाहेब वारल्यानंतर अंधेरीला सगळे शाहीर जमले बाबासाहेबांना अभिवादन करण्याचं, मानवंदना देण्यासाठी. काय ठरलं? प्रत्येकानं आपलं एक एक गाणं गायचं आणि मानवंदना द्यायची बाबासाहेबांना. त्याच्यामध्ये आमचे ते सगळे शाहीर होते, कर्डक होते, आमचे सगळे होते. सगळ्यांनी एक एक गाणं गायलं आणि कर्डक अण्णाभाऊंना म्हणाले, तू एखादं गाणं म्हण ना बाबासाहेबांच्यावर. तिथं लगेच वही पेन घेतले बाबासाहेबांनी. हे अण्णाभाऊंनी काय म्हटले? जग बदल घालून निघावं सांगून गेले भीमराव, धर्मांधाने. हे जे पुढं आहे ना, म्हणजे हे जे हा जो पोवाडा बनवला होता तो बाबा अण्णाभाऊ साठेंनी तिथे बनवला होता. तिथं बनवला, जागेवरच, बाबासाहेबांच्या जीवनावर बनवला का नाही? हा इतिहास आहे का नाही? अण्णाभाऊंना तुम्ही हिंदुत्ववादी कसं काय म्हणताय? शक्यच नाही. ही खोडसाळ खोटा प्रचार आहे. चिरीमिरीसाठी BJPचं काहीतरी मिळतं, संघवाले काय देतात म्हणून त्याला आपलं हे घाण ठेवण्यात काय अर्थ नाही. शेड्यूल कास्टमध्ये आरक्षणाचा जास्तीत जास्त फायदा हा बौद्ध समाज घेतो आणि मातंग समाज हा त्याच्यापासून वंचित राहिले. कोणामुळे राहिला? मग ह्याचं काय कारण? कोणामुळे राहिला? महाराजांच्यामुळे राहिला. काय संबंध महाराज? 7वी नापासवाल्याला कोण कलेक्टर करतं का? नाही होत आहे. का होतोय? नाही होत. बाबासाहेबांनी सांगितलं देव नाकारा. का नाकारा म्हटले? देवाला विरोध नव्हता. देवाच्या नावावर जो पैसा खर्च होतो तो खर्च वाचवा आणि तो पैसा पोरांच्या शिक्षणावर खर्च करा, तरच पोरगं ते DIG DSP कलेक्टर होईल. आणि पैसा सगळा तुम्ही जर देवावर खर्च केला आणि पोरगं शिकलं नाही तर 4 लाथा दारू पिऊन घालेल म्हातारपण. बाबासाहेबांनी धाडसानं सांगितलं, ते ऐकलं महाराणी. मांग काय करलाय? बाबासाहेबांचं ऐकायला पाहिजे होतं का नाही? का ऐकलं नाही? आज किती टक्के शिक्षणाचं प्रमाण आहे मातंग समाजामध्ये? म्हणजे ही जी विषमता दिसतीये दोन जातींमध्ये, त्या विषमतेचं कारण आहे की मातंग समाजाने बाबासाहेबांच्या विचारावरती चालले असते तर महाराजांच्या पुढे मातंग समाज असता. 100%. मग जो मातंग समाज शिक्षणाचं प्रमाण त्यांच्याबरोबर पाहिजे होतं का? घटनेनं असं म्हटलं का महाराणीचं आता यायचं शाळेत आणि मागाने यायचं नाही? शिक्षणाची तर आम्हाला सगळ्यांनाच खुली होती ना. मग त्या स्पर्धेत उतरलो नाही ना आम्ही. त्या स्पर्धेत उतरायला नको. शिक्षणाच्या मुलींना शिकवलं पाहिजे, मुलांना शिकवलं, पूर्ण शिकवलं पाहिजे. मी काय म्हणतोय, पूर्ण शिकला तर तो कलेक्टर होईल ना. जरा मुलगी मोठी झाली की डोक्यावर काहीतरी वारंवार नवरा बघायला जायचं, लग्न करून टाकायची, मग पोरगं कलेक्टर कशी होईल? म्हणजे बाबासाहेबांचे विचार सुद्धा मातंग समाजाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. चुका आपल्या कुठं झाल्यात, चुका दुरुस्त करायला नको. तुमच्या नेत्याच्या घरातच जर देवारा असेल तर समाजानं काय करायचं? नेता जर पालीच्या जत्रात स्वागताचे बोर्ड लावत असतील, समाजानं काय करायचं? बाबासाहेबांची पत्नी म्हणत होती, मला एक वेळेस पंढरीच्या पायावर डोकं ठेवू दे, माझी एवढी अपेक्षा आहे. म्हटले की नाही? बाबासाहेबांना नाही म्हटले, दुसरं पंढरपूर तयार करतो. मी जर तिथे गेलो तर आमचाच पंढर सगळा होईल. लोक अंधश्रद्धेत अडतील. बाहेर बोलायचं एक आणि करायचं एक मला जमणार नाही. स्वतःच्या पत्नीचं स्वप्न ते पूर्ण करू शकणार. कोणामुळे? समाजामुळे. भीती काय होती बाबासाहेबांना? मी तिथे गेलो की समाज पण तिथे, मी समाजाला एक दिशा देतो आणि मी दुसऱ्या दिशेने जाईन जर गेलो तर समाज पुन्हा मेसेज चुकीचा जाईल. समाजाला चुकीचा झाला नाही, पुन्हा समाज त्या दलदलीत त्याच बाजूला जाईल. माझा प्रयत्न काय चालला, त्यांना त्यातून बाहेर काढायचा आहे. मला देवा धर्माच्या ह्या अंधश्रद्धेतून मला बाहेर काढायचं आहे. मग बाहेर काढायचं असेल तर आम्ही जर तिथे गेलो तर पुन्हा तो समाज तिथे जाणार. ह्याचा मातंग समाजाच्या नेत्याने विचार करायला नको. म्हणजे मातंग समाजाने बाबासाहेबांचे अर्धवट विचार घेतले आणि अर्धवट विचारातून शिक्षण कमी घेतलं. म्हणजे मातंग समाज हा बौद्ध समाजाच्या बरोबर शिक्षणाच्या रेसमध्ये उतरलाच नाही. उतरायला पाहिजे ना. स्पर्धेमध्ये उतरला पाहिजे. तुम्हाला कोणी तटवतं स्पर्धेमध्ये उतरायला? आणि मग आज मी बौद्ध समाजाचा
म्हणजे समर्थक आहे असं समजू नका. पण मातंग समाज स्पर्धेमध्ये उतरायला पाहिजे ना, शिक्षणाच्या स्पर्धेमध्ये उतरायला पाहिजे, अर्थकारणाच्या स्पर्धेमध्ये उतरायला पाहिजे. उतरायला नको? उतरायला हवं. नाही ना उतरत. आज जावा बोर्डिंगमध्ये, कोणाची पोरं जास्त बोर्डिंगमध्ये आहेत? जावा शासकीय ऑफिसमध्ये, कोणाचे आहेत ते? बौद्ध समाजाचे आहेत का नाही? का? शिकलेत ना ते. का नाही शिकले? शिकलेत. मग आपण का शिकत नाही? का तुमच्यासाठी दरवाजा बंद केला होता? मी समर्थन त्या समाजाचं करत नाही, पण आपल्याही चुकांचा आत्मप्रश्न करायला नको आपण? तुम्ही देव नाकारत नाही, मुलांना पूर्ण शिकवत नाही, हिंदुत्ववाद हा आपणाला मारक आहे हे माहीत असून सुद्धा तुम्ही हिंदू म्हणून स्वतःला घेताय, त्या हिंदुत्वाचं समर्थन करताय. काय दिलं त्या धर्माला ते तर एकदा मांडा ना. मी बौद्ध झालो मांग असताना, मला ते जाणवलं, मी बौद्ध झालो. माझी पोरं, मुलगी डॉक्टर आहे, मुलगा ॲक्टर आहे, मिसेस आमची हेडमास्टर आहे, मी प्रोफेसर आहे. ते जर मी देवाच्या धर्माला नादाला लागलो असतो, पैसा तेवढे खर्च झाला असते. मी बाबासाहेब घेतला, बाबासाहेब अभ्यासला, त्याचं चिंतन मनन केलं. आज आमचा पैसा जात नाही ना वाया. वर्षभर कमवायचं नाही, एका जत्रेत घालवायचं, अशीच अवस्था आहे ना मातंग समाजाची. कोण तर बोला ना, नेते आहे तुम्ही मातंग समाज, बोला ना ह्याच्यावर. मातंग समाजामध्ये आजही सेविंग केली जाते वेगळी जत्रेसाठी. अहो येलं माझ्या जत्रेची बेशी, उरसाची बेशी, अमक्या यात्रेची बेशी, बँकेचं तोंड बघायचं नाही, बिशा साठवायच्या, जत्रा आलं की फोडायच्या, वर्षभर साठवलेला पैसा 2 दिवसात घालवायचा आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी माता आमच्या दुसऱ्याच्या बांधावर कामाला जाते. ही अवस्था आहे का नाही? तर काय वाद हो मांगा महाराचा? मी या दोन्ही समाजाला काय मांगाचा महाराचा वाद आहे का? राज्याचा वाद आहे का? कशाचा वाद आहे? दोघे गावाच्या बाहेर, दोघे मोठंच बोलतात आणि दोघे मोठ्याच खातात, पण तंग आहेत. काय वादाचा मुद्दा तर सांगा ना. काय वाद आहे? त्यांनी सगळं कसं काय खाल्लं? त्यांनी खाल्लेलं नाही, ब्राह्मणाने आमचं खाल्लंय. ब्राह्मणी लोकांनी आमचं. उदाहरणार्थ क्लास 1ला 13% रिझर्वेशन आहे का नाही? 13%मध्ये आत्तापर्यंत 4% जागा भरल्यात. किती टक्के भरल्यात? 4%. त्याच्यात मारामारी आमची. 13तून 4 वजा केलं किती राहिलं? 9. ती चोरी कुणी केली? त्या चोराला पकडलं पाहिजे का नाही? त्याच्यावर बोललं पाहिजे का नाही? क्लास 2च्या 13% जागा आहे का नाही? त्याच्यातल्या फक्त 60% जागा आत्तापर्यंत भरलेत. राहिलेली चोरी कोणी केली? चोर शोधायला. तो चोर शोधा की. क्लास 3मध्ये 8% फक्त जागा भरले, रेकॉर्ड आहे. 13%पैकी क्लास 3च्या 8% जागा भरलेत. राहिलेली चोरी कोणी केली? त्या चोरावर बोट करा की. आणि क्लास 4 म्हणजे सगळा भरणं आमचाच आहे. म्हणजे ह्यांच्या ज्या जागा आहेत त्या अजूनही पूर्ण भरलेल्या नाही. स्वातंत्र्य मिळाल्यापासून 100% रिझर्वेशन यांनी भरलेलं नाही, म्हणून 10 वर्षानं वाढतंय ते. सर्वे येतोय 10 वर्षानंतर 100% जागा भरल्या का? रिपोर्ट आला नाही तर मग पुन्हा 10 वर्ष वाढतंय. जी चोरी करणारा चोर वेगळाच आहे, तिकडे लक्षच नाही आपलं. त्याचं समर्थन आपण करतो आणि आमच्यामध्ये भांडणं करतो. त्याला काय अर्थ आहे? मातंग समाजातील मेलेल्या मुलाला जाळण्यासाठी स्मशानभूमी दिली नाही, ती उदाहरणं आज पण तुम्हाला बघायला मिळतात का? हो. हिंदुत्व झाल्यानंतर सुद्धा. काय झालंय, हे संघातून ही वाक्य येतात. RSS म्हणून एक संघटना आहे, ते मांगांना जवळ करतात. महाराजांच्या हाताला लागत नाही, आंबेडकरवादी जनता यांच्या हाताला लागत नाही, मग मांगाला पकडा. मांगांना खुश करण्यासाठी वजीर मुठीत मांगाच्या हिंदुत्व, पण त्या मुठीत असल्या हिंदुत्वानं आमचंच वाटोळ केलं ना. मग चुरगळून त्याला फेकायला पाहिजे ना, तेव्हा चांगला हात राहिला आपला. आमच्या हातात हिंदुत्व आणि त्याच हिंदूच्या मंदिरात आम्हाला प्रवेश नाही, त्याच हिंदूंच्या स्मशानभूमीमध्ये आम्हाला जाळायला परवानगी नाही. तुम्हाला असं कुठे आजही दिसतं का की ह्या मंदिरामध्ये मातंग समाजाला, अस्पृश्य समाजाला, इतर समाजाला प्रवेश नाही? कुठल्या समाजात कुठल्याच मंदिरामध्ये प्रवेश नाही आजही. पालीला जावा, पाली मांग सगळा महाराष्ट्रात जातोय ना, तिथे पालीला कुठं प्रवेश आहे मांगानात? मी उपोषणला बसलो होतो पालीच्या जत्रेत, आम्हाला आत प्रवेश द्या म्हणून. त्या दिवशी बाबासाहेबांनी काळारामाचा संघर्ष केला, त्याच्यापूर्वी मंदिरं खुली होती,
गाभारा असंच आत जायला सगळ्यांना प्रवेश होता सवर्णांना. हे जसं आंदोलन झालं तसं हुंबरा बांधला आहे. कुठल्याही मंदिरामध्ये जावा, डायरेक्ट देवाजवळ जात नाही तुम्ही, चौक तयार केला, बाहेरनंच त्याला दर्शन घ्यायचं. अजूनसुद्धा कुठल्याही मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश नाही, आत देवाला स्पर्श करायचं. म्हणजे जाती व्यवस्था अजूनही तशीच आहे. तशीच आहे आणि ती टिगावी म्हणून ते प्रयत्न करत आहे. आणि त्याच्यामध्ये मातंग समाज त्यांच्या हाताला लागतोय असं वाटतंय, पण त्याचा तो भ्रम आहे. आज मातंग समाज सगळी तरुणी पोरं त्यांच्या विरोधातली भाषा बोलू लागलेली आहेत. त्यांनाही कळालं, ते पण वाचतात पुस्तकं. तरुण पोरं आता सुटले त्यांच्यातून. आता बरीचशीच पोरं अंधश्रद्धेच्या विरोधात काम करू लागलेले आहेत. आज महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर, अण्णाभाऊंच्या जीवनावर सगळ्यात जास्त वक्ते मातंग समाजाचे आहेत सध्या. कळायला आहे समाजाला आता. पण जे काय हिंदुत्वामध्ये अडकलेले मातंग समाजाचे नेते आहेत त्यांना आमचा प्रश्न आहे की काय दिलं त्या धर्मानं, त्याची गणित तर मांडा ना, मांडलं पाहिजे का नाही. ह्या धर्मामुळे मातंग समाजाचं असं भलं झालं, प्रचंड असं आर्थिक सुबत्ता आली, समता प्रस्थापित झाली, आम्हाला सन्मानानं वागवतात. कांबळे म्हटले की पुढचा चेहरा मारतात म्हणून आम्ही आडनाव बदललं. कांबळे म्हटलं तर पुढचा चेहरा मारतोय, हे तर मान्य आहे का नाही. आम्ही ज्या ठिकाणी काम करत होतो, कांबळे म्हटलं की पुढची चेहरा म्हणजे काय आहे, कांबळे म्हणजे आम्ही माणूसच ना. जावा जे ऑफिसमध्ये काम करतात मांगाची पोरं, त्यांना विचारा काय अनुभव आहे तुमचे. अजूनसुद्धा आम्ही तसे त्यांच्या दृष्टीनं आम्ही अस्पृश्यच आहे ना, मागासच आहे ना. जगात अशी व्यवस्था आहे का हो, माणूस माणसाला स्पर्श करू घेत नाही अशी व्यवस्था आहे जगात? ग्रेडेशन डिग्रेडेशन आहे, एक जात हलकी, वरची जात एक दुसरी, असं आहे का जगात? कसला धर्म आहे हो? ब्राह्मणानं जर काय एखाद्या खालच्या वर्गाला त्रास दिला तर त्याला शिक्षा नाही, मनुस्मृती सांगते. आणि ब्राह्मणाला जर खालच्या वर्गानं काय त्रास दिला तर त्याला शिक्षा ठेवली ती मनुस्मृतीनं. असा जगात धर्म आहे का? असा कायदा आहे मनुस्मृतीचा कायदा आहे. ब्राह्मणानं बलात्कार केला तर नुसती केस कापा. बाबासाहेबांनी त्यामुळे मनुस्मृती जाळली होती. का जाळू नये? का जाळू नये? जिथं माणूस पण मिळत नाही ते कशाला आपणाला, म्हणून जाळलं बाबा. पाणी सोडलं तर तुम्ही मारायला माणसाला, का जाळायचं नाही? ती जी मनुस्मृती आहे, माणसाला माणूस पण नाकारणारी मनुस्मृती आहे, ती जर तशीच राहिली असती तर आज तुम्ही मुलाखत घेऊ शकणार ना माझी, मी बोलू शकलो नसतो. बोललं तर मारत होते. सवर्ण माणूस समोर आला तर त्याला लघवी केली एखाद्या मागासवर्गानं तर त्याला शिक्षा होती. अपमान आहे त्याचा. सावली अंगावर पडली की त्याला मारत होते. कसला धर्म? त्याच तो धर्म आमच्या वजीरमुठ्ठीत म्हणजे लय मोठा जोग झाला. यो जोग नाही का? नाही जोग. मोठ कोणाची? आमची. आणि ते म्हणा आमच्या मुठीतच. हे संघाच्यातून येतात त्या. सर एक शेवटचा प्रश्न घेतो मी. सध्या मातंग समाजाकडून अबकडची मागणी होती आरक्षण उपवर्गीकरणाची, तर त्या आरक्षण उपवर्गीकरणानंतर मातंग समाजाला आणि इतर शेड्यूल कास्टमधील इतर जातींना किती फायदा होईल? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. मातंग समाजच फक्त अबकडीची मागणी करतोय, दुसरा कुठला समाज मागणी करतो एक नाव सांगता? SC मध्ये 59 जाती आहेत, हे तर मान्य आहे. एक मातंग समाज अबकडीची मागणी करतोय, हे तर मान्य आहे. दुसरे समाज का मागणी करत नाही? हा एक भाग. अबकड हे कधी होईल? जनगणनेनंतर. जात जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अबकड करता येत नाही. कोणाची किती संख्या हे जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत कुणाला किती द्यायचं हे ठरणार नाही, हे तर मान्य आहे. जात जनगणना न करता जर तुम्ही अबकड करणार कसा हा प्रश्न आहे ना मोठा. मातंग समाज जनगणना केली उदाहरणार्थ, त्याला एकट्याला काढून देता येईल? 8% आरक्षण कोणी मागितलं होतं मांगांना? गोपलेनी. गोपले 2.5 वर्ष बसले होते मांगाला 8% रिझर्वेशन पाहिजे. बसले होते कडे 2.5 वर्ष. इथं
सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे आणि कॅबिनेट मंत्री जयवंतराव आवळे होते. जयवंतराव आवळे सुशील कुमार शिंदेना म्हणाले, महाराष्ट्रात जाईल तिथं मला विचारता तर गोखलेंना काहीतरी सांगून उठवा की. बघा मी काय म्हणतो, 2.5 वर्ष उपोषण चालू होतं त्यांचं. 2.5 वर्ष बसले होते गोखले. तर सुशील कुमार शिंदेने बोलवलं. मागणी काय होती आपली? 8% मागांना आरक्षण मिळावं. पाहिजे. सुशील कुमार शिंदे म्हटले, ह्या जे होते गोखले सोबत भारसकर आमका तमका कमिटी गेली ना. गोखले साहेब तुम्ही 8% मागताय, SC-ला 13%, SC-मध्ये 59 जाती, तुम्ही 8% मागताय मागाला, इतर जातीला किती द्यायचं? बरं 8 ते 9 देऊ, पण काय तुम्ही अभ्यास केला का त्याचा? कुठली जात किती, कुठली जात किती, याचा काय अभ्यास केला आहे का? नाही. मग तो अभ्यास करून या, डाटा घेऊन या, मग आपण त्याच्यावर विचार करू. तोपर्यंत तुम्ही उपोषण सोडा. कुठलंही आयोग नेमत असताना, मी लय जवादाने बोलतो, हे कुठलाही आयोग नेमत असताना आयोग का नेमतात? एखाद्या प्रश्नावर त्या मंत्र्याला त्याचा अभ्यास नसेल, म्हणजे अशिक्षित माणूससुद्धा शिक्षण मंत्री होऊ शकतो या आपल्या देशामध्ये, पण सचिव शिकलेले असतात. एखाद्या विषयावर जर त्या मंत्र्याचा अभ्यास नसेल तर मग कमिटी किंवा आयोग नेमला, आणि तो आयोग नेमण्याच्या संदर्भातली चर्चा सभागृहामध्ये होते. सभागृह बहुमतानं अध्यक्ष आयोगाची डिक्लेरेशन करतो. घटना अशी सांगते, एखाद्या कास्टविषयी जर अभ्यास करायचा असेल तर त्या कास्टचा अध्यक्ष करायचा नाही, त्या कास्टची कमिटी करायची नाही, कारण का त्या विषयाला न्याय मिळत नाही. समजलं का तुम्हाला? म्हणून कालेलकर आयोग नेमला. अध्यक्ष कोण होता? कालेलकर कोण होता? ब्राह्मण होता. ओबीसीसाठी आयोग नेमला, मग ओबीसीचीच कमिटी नेमली असती तर ओबीसीने सगळंच मागितलं असतं, कारण का त्याच्यासारखंच ते करणार ना. म्हणून तटस्थ तज्ज्ञ नेते म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? तज्ज्ञ नेता आयोगाचा अध्यक्ष असतो, कमिटी असते. कालेलकर ब्राह्मण, त्याने अभ्यास केला आणि ओबीसीची परिस्थिती अतिशय वाईट आहे, त्याला 52%ला 52% द्या म्हणण्यापेक्षा मग त्यांनी 40%ची शिफारस केली होती. कमिटी कोणाची होती? ओबीसी कोण होतं का त्याच्यात? ओबीसी सोडून माणसं नेमली होती, त्याला आयोग म्हणतात. आयोगदान नेमला की त्याच्या खर्चाची तरतूदसुद्धा घटनेत केली जाते. ह्या बजेटमध्ये ऑफिसची सोय केली जाते, कर्मचाऱ्यांची पगार शासन देतं आणि तो आयोग काम करत असतो. मंडल आयोग नेमला ओबीसीसाठी, हे तर मान्य आहे? हो. ओबीसीसाठी नेमला. बीपी मंडल कोण? ओबीसी. ब्राह्मण होता, तज्ज्ञ होता. तज्ज्ञ नेते, तज्ज्ञाचे 21 प्रकार आहेत ते नेत्यांचे प्रकार. तर जो अभ्यासू माणूस आहे की त्या वर्गाचा नाही, अशा माणसाची कमिटी नेमायची असते. सुशील कुमार शिंदे तुम्ही म्हटले अभ्यास करून या. हे आले पेंडॉनमध्ये, जिथं गोखले बसले होते, मी ह्या कॅमेऱ्याच्या समोर बोलतो आहे, आणि ह्याने बसलेल्यापैकी मांगानेच कमिटी नेमली. काय? तो अध्यक्ष, तो सेक्रेटरी, आणि लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोग निर्माण झाला. अध्यक्ष कोण? भिंगार दिवे. बरोबर आहे ना? मांगाचा अध्यक्ष करून चालेल? मराठ्याला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये राणे कमिटी नेमली, राणे आयोग नेमला की नाही, कोर्टानं नाकारलं ते. मराठाच्या विषयावर मराठाचा अध्यक्ष झाला तर मराठ्याला तटस्थ अभ्यास होत नाही ना, द्याच म्हणणार की तो, म्हणून ते नाकारलं ना. अध्यक्ष माग, सचिव माग, ह्यांच्या कर्मचाऱ्यांना पैसा नाही, ह्यांनी घुसपेट करून एक ऑफिस घेतलं, त्याच्यात त्या ऑफिस चालू झालं. काय हो, आयोगाच्या अध्यक्षाला काय अधिकार होता? मातंग आयोग जो नेमला, मला काळा मीटिंग्स काढून दाखवावेत, बजेटमध्ये मला तरतूद दाखवायची. त्यांनी फसवलं समाजाला आमच्या. आयोग नेमल्यानंतर त्याच्या खर्चाची सेपरेट सोय करायची असते आणि ते बजेटमध्ये येतं. कुठं बजेटमध्ये आहे ते? काय केलं सुशील कुमार शिंदेने? समाज कल्याण मंत्री आवळेंना सांगितलं, जिथं ह्यो अध्यक्ष येईल तिथं त्यांच्या खर्चा पाण्याचं बघा, समाज कल्याणनं बघायचं. आयोग म्हणायचा
झाला एक आयोग, दुसरा आणि आयोग तयार केला ह्यांनी. म्हणजे एकंदरीत नाही नाही, फसवणूक शासनाने केली मांगांची. का मांगांच्या लक्षात येत नाही? दुसरा आयोग कोणी नेमला? शासनाने नेमला. 2 आयोग तयार झाले आणि ह्या सगळ्या आयोगावर मांगच आहे ती. आणि घटना काय सांगते? ज्या समाजासाठी अभ्यास करायचा त्या समाजाची माणसं अभ्यास करायला घ्यायची नाही. दुसरा आयोग कोणी तयार केला? समाजानेच. समाजानेच केलाय ना. 2 आयोग केलेत आता तिथं. नावं मी का सांगत नाही, मागाने अभ्यास करावा खरं का खोटं म्हणून. आयोगाची एक प्रोसिजर घटनेनं लिहून ठेवलेली आहे. त्या कुठल्याही प्रोसिजरमध्ये आमचा आयोग बसत नाही. बरं ठीक आहे, आयोग नेमला. कशासाठी नेमला? मातंग समाजाला 8% आरक्षण मिळालं पाहिजे. दिलं. शिफारशी मिळाल्या, मान्य झाल्या. कुठल्या मान्य झाल्या? समाज कल्याणमध्ये घरकुल फर्स्ट प्रेफरन्स मागायला, जनावर घ्यायला फर्स्ट प्रेफरन्स मागणारा, समाज कल्याणच्या ज्या SC तरतुदी आहेत ना त्याच्यात फर्स्ट प्रेफरन्स असं करून मी इंग्रजीच्या परीक्षेला बसलो आहे. मी कशाला बसलो? मी इंग्लिशच्या पेपर लिहिला आहे. इतिहासाचा निकाल घेऊ का मी? 8% आरक्षणासाठी आयोग नेमला. तुम्ही दुसरा कशाला मला काय देता? 8%चं बोला ना. फसवणूक आहे, समाज फसवणूक नाही. म्हणजे एक दिशाभूल केली समाजाची. किती केली दिशाभूल? का फसायचं समाजानं? कोणी तर बोलायला पाहिजे ना. हे समाजाची आमची दिशाभूल का? आणि अजून दिशाभूल चाललेली आहे. अजून का बोलत नाहीत नेते आमचे? बोलायला नको? कोणी संघटना काढल्यात ह्या सगळ्या? संघटनेचे करते करवी ते कोण आहेत? करायला नको? सगळा मातंग समाजाला फसवायचं चाललंय आणि त्याचं दुःख म्हणा. जे आरक्षणाचा जो अबकडं व्हावं की ज्या जातीनं अजून कुठलंच रिझर्वेशन मिळालं नाही त्याला त्याचा फायदा होईल, त्याचं मी समर्थनच करतो. म्हणजे तुम्ही अबकडाचं समर्थन करा? समर्थनच करतोय. अहो, बुरड्याला माहीत नाही ना मी SC मध्ये आहे. बुरुड एक जात आहे, त्याला माहीत नाही मी SC मध्ये आहे. उद्या अबकड झालं तर त्याला त्याचा फायदा मिळेल ना. मांग गारुड्याला माहीत नाही मी SC मध्ये आहे. खाल्ले मांग महार सांबार ढोरांनीच खाल्ले SCचं सगळं. बाकीच्या लय जाती खाल्ल्या आहेत त्यांच्यापर्यंत ते पाजरत जाईल. त्या अर्थाने मी त्याला समर्थन देतोय. पण ते कधी होईल? म्हणजे ज्यांना लाभ मिळालेला नाहीये त्यांच्यापर्यंत लाभ जाईल. पोहोचेल. ते जावं ही माझी इच्छा आहे. सामाजिक समतेमध्ये ते बसते. पण ते कधी होईल? कशावर आपण आंदोलन केली पाहिजे? जात जनगणनेवर आंदोलन केली पाहिजे ना. बरोबर. का नाही करायचं? आता सांगतात आम्ही 27-28ला जात जनगणना करणार. तोपर्यंत हे अबकड होत नाही. मार्ग सांगा ना अबकड करण्याचा. मांगाची लोकसंख्या एवढी म्हटल्यावर बाबा 8% द्या असं होणार आहे? महाराची मोजणी नाही, मांगाची नाही, ढोराची नाही, सांबारी नाही, बोरडाची नाही, मांगारड्याची नाही. यांची लोकसंख्या मला माहीत नाही. मग कसं अबकड करणार? व्हावं ते करा ना. मग जात किमान SCची तर जात ज्यांना करा. देणार असेल तर कोर्टसुद्धा मग ते हे करायला पाहिजे. पण कधी करायला पाहिजे? कोर्टाने सिग्नल दिला की, पण कधी करायला पाहिजे? राज्याने त्याला संमती दिली पाहिजे. राज्याने जात गणना केली पाहिजे. कुठल्या जातीची किती सगळ्या डिक्लेअर केलं पाहिजे. मग अबकडचा विषय आला ना. बरोबर. आपलं आंदोलन कुठलं पाहिजे होतं? जनगणनेसाठी. जनगणना झाली पाहिजे हे आपलं आंदोलन पाहिजे. अबकड हा नंतरचा टप्पा आहे म्हणून आम्ही त्याच्यामध्ये भाग घेतलेला नाही की जेणेकरून ही BJP वाले आमच्या समाजाला फसवत चाललेत, गाजर दाखवत चाललेत. सत्ता ह्यांची, सत्ताधारीच मोर्चा काढायचा. तुझी सत्ता आहे कर ना जात जनगणना. हा हे सगळं विदारक चित्र मातंग समाजाच्या पुढं उभं केलं आहे. मातंग समाज एवढा खुळा राहिलेला नाही. म्हणजे त्या अबकडसाठी जी माणसं मुंबईला जमली तो काय सगळा समाज आला नाही. का आला? समाज नाही आला त्यामध्ये. ती समाजाने पाठ संघटना फिरवली एकत्र येऊन 1200-1500 लोक म्हटल्यावर मातंग समाज जागृत झाला हे लक्षात घ्या. त्याला काय अडाणी समजू नका. आता त्यालाही चांगलं वाईट कळू लागलेलं आहे. त्यालाही दिशा समजू लागलेली आहे. तो आता ह्या व्यवस्थेच्या विरोधात बोलू लागलेला आहे. बोलू लागले नाही तशी लिखाणं करू लागले, पोवाड गाऊ लागलेलं आहे ते. म्हणजे तो समाज एवढा अडाणी राहिलेला नाही. आणि एक दिवस तो फार भरारी गेला हा समाज.
हा ताकदीचा समाज आहे, वैचारिक असलेला समाज आहे, पण आम्हाला विचारच करू द्यायचं नाही अशी यंत्रणा इथं राबते. त्याला आमचा समाज थोडासा बळी पडतो. तुमच्या या अनुभवातून ज्या गोष्टी आम्हाला ऐकायच्या होत्या किंवा ज्या प्रश्नांवरती तुमची जी मतं ऐकायची होती ती आम्हाला ऐकायला मिळाली. सुरुवातीला मी जसं म्हणालो होतो की महाराष्ट्रातल्या चळवळीमध्ये ह्या नेतृत्वाच्या नावाशिवाय चळवळ ही अपूर्ण राहील. त्यामुळे आपण आज प्राध्यापक सुकुमार कांबळे सरांची चर्चा केली होती. धन्यवाद सर. जय भीम.